श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ माऊली. तर आपण प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असतो. ही पूजा आपल्याला फक्त आणि फक्त प्रदोष काळामध्येच करायची असते, म्हणजे संध्याकाळी दिवस माळवायच्या वेळेला. तर आज या महिन्याची पौर्णिमा आज दुपारी लागते आहे. दुपारी 2:13 सुरू होत आहे, म्हणजे 8/8/2025 या तारखेला सुरू होते दुपारी 2:13 तसेच दिनांक 9/8/2025 म्हणजे शनिवार दुपारी 1:25 ती संपत आहे. मग आपण सत्यनारायणाची पूजा ही शुक्रवारी 8/8/2025 या दिवशी प्रदोष काळामध्ये करायची आहे. व ज्यांना पौर्णिमेचा उपवास आहे त्यांनी 9 ऑगस्ट शनिवारी रोजी हा उपवास पकडायचा आहे. आपल्याला पूजा मांडायची कशी आहे आणि साहित्य काय लागणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, एक पाट घ्यायचा आहे, चौरंग घ्यायचा आहे. चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे असे लावायचे आहेत आणि चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड अंथरायचे आणि ताम्हण घ्यायचे एक. त्यामध्ये तांदूळ घ्यायचा पूर्ण ताट भरून, ते ताम्हण भरून, आणि त्यामध्ये आपल्या घरातली जी छोटी बाळकृष्णाची मूर्ती असते ती आपल्याला ठेवायची आहेत. 3 सुपाऱ्या घ्यायच्या, त्या विड्याच्या पानावर ठेवायच्या. पहिली सुपारी गणपतीच्या नावाने, दुसरी आपली जी कुलदेवता आहे त्या कुलदेवीच्या नावाने, आणि तिसरी वरुण देवतेच्या नावाने. अशी मांडणी आपल्याला करायची आहे. खूप सोपी साधी मांडणी आहे. आता या सर्वांची, गणपती बाप्पाची, वरुण देवतेची, कुलदेवीची आपल्याला पंचोपचार पूजा करायची. बाळकृष्णाला पंचामृताने अभिषेक करून मग त्यात ठेवायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं, रव्याचा प्रसाद बनवायचा आहे, अगदी थोडासा बनवायचा आणि ती सत्य दाखवायचा. त्यानंतर आपल्याकडे जी पोथी असते सत्यनारायणाची, किंवा आपण यूट्यूबवर जरी ऐकलीच तरी चालेल, नसेल आपल्याला वाचता येत तरी दोघंपैकी आपण काहीही करू शकतो, वाचू शकतो किंवा मोबाईलवर ऐकूही शकतो. तर वाचून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो नैवेद्य आपण अगोदर दाखवलेला असतो. पोथी वाचून झाल्यावर अन्न जे आपण घरात बनवलेलं असतं, जे जेवण बनवलेलं असतं, तो देखील नैवेद्य आपल्याला सत्यनारायण महाराजांना आपल्याला दाखवायचा आहे. आरती करायची आहे, प्रसाद वाटायचा, म्हणजे फक्त हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खायचा असतो. हा प्रसाद चुकून सुद्धा बाहेरच्या व्यक्तींना देऊ नका, नातेवाईकांना, शेजारपाजारांना कुणाला द्यायचं नाही आहे. ही पूजा जे केलेली असते ते धान्य जे घेतलेलं असतं आपण, गहू, तांदूळ, ते जे आपल्या घरातील धान्य असतं जास्तीचं, त्या धान्यामध्ये टाकून द्यायचे. यामुळे काय होतं, आपल्या घरातील धान्याचे दोष नाहीसे होतात. तर अशा प्रकारे ही साधे सोप्या पद्धतीने आपण ही सेवा करू शकतो दर पौर्णिमेला. यामुळे आपल्या घरामध्ये धन, धान्य, ऐश्वर्य, अखंड आयुष्य, आरोग्य, संपदा सर्व गोष्टींची भरभराट होते.